नमस्कार मित्रांनो. आजचा भाग फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे या 14व्या भागामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. आजच्या भागाचं नाव आहे आरोग्याचं रहस्य. आरोग्य हे अर्थात आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यासाठी फार महत्त्वाचं असतं. पुढे जाण्यासाठी आपलं आरोग्य जर व्यवस्थित असेल तर नक्कीच आपण पुढची पावलं घेत असतो. आपण सुरुवात करूया. डॉक्टर जॉन हॅजनिल हे क्वांटम फिजिक्सचे आणि सार्वजनिक नीती विशेषज्ञ आहेत. आपलं शरीर हा खरं म्हणजे आपल्या विचारांचाच परिणाम आहे. आपल्या विचारांचा आणि भावनांचा शरीरातील अवयवांवर, कार्यावर आणि जीवरासायनिक पदार्थांवर किती विलक्षण परिणाम होत असतो हे आता वैदिक शास्त्राला कळू लागलंय आणि हे सिद्धही झालंय. डॉक्टर जॉन डेमर्टनी म्हणतात, वैद्यकीय उपचारांच्या क्षेत्रात आपल्याला प्लासिबो इफेक्ट्स बद्दल माहिती आहे. प्लासिबो म्हणजे औषधांसारखं असणारं परंतु कोणताही परिणाम शरीरावर करू न शकणारं काहीतरी, म्हणजे उदाहरणार्थ साखरेची टॅबलेट वगैरे. प्लासिबो देताना पेशंटला असं सांगितलं जातं की हे खूप प्रभावी आणि गुणकारी औषध आहे, खूप परिणामकारक आहे, त्यामुळे अमुक अमुक फायदा होईल आणि प्लासिबोचा पेशंट त्या रोगावरील खऱ्या औषधापेक्षा जास्त नसला तरी औषधांइतकाच उपयोग झालेला दिसून येतो. शास्त्रज्ञांनी आता असं संशोधन केलं आहे की माणसाचं मन हे उपचारांमध्ये सर्वाधिक महत्त्वाचं तत्त्व आहे, अनेकदा औषधोपचारांपेक्षाही महत्त्वाचं. रहस्याच्या प्रभावाच्या बाबतीत जागरूकता आल्यानंतर मनुष्याच्या जीवनात घडणाऱ्या अनेक गोष्टींच्या मागील सत्य तुम्हाला अधिक स्पष्टपणे दिसू लागेल आणि यात आरोग्याचा देखील अंतर्भाव आहे. प्लासिबो इफेक्ट म्हणजे हा खरोखरच खूप शक्तिशाली आणि प्रभावी असतो. चमत्कारच वाटावा असा. जेव्हा पेशंटना असं वाटतं की या औषधांना मी बरा होणार आहे, तशी त्याची दृढ श्रद्धा असते, तेव्हा त्यांचा विश्वास असतो की तेच त्यांना मिळतं आणि अर्थातच ते बरे होतात. डॉक्टर जॉन डेमर्टनी पुढे म्हणतात, एखाद्याला साधासाच किंवा जुनाट दीर्घकालीन आजार झालेला असेल तर औषधांऐवजी आपल्या मनात नेमकं असं काय चाललेलं आहे की ज्यामुळे हा आजार आपल्या शरीरात निर्माण झाला याचा शोध घेण्याचा प्रयत्न करता येण्यासारखा असेल तर तो जरूर करावा. मात्र काही गंभीर स्वरूपाचा व तीव्र आजार असेल ज्यामुळे मृत्यूचा धोका संभवतो तर मात्र ताबडतोब औषध घेणंच चांगलं आणि ती चालू असताना फार तर मनात काय चालू आहे हे जाणून घ्यावं. अर्थातच औषध घेणंच टाळू नका किंवा औषधाचं महत्त्वही नाकारणं योग्य नव्हे. उपचारांच्या प्रत्येक प्रकाराचं आपलं असं काही महत्त्व असतं. मानसोपचार हे औषधोपचारांच्या जोडीनं उत्तम काम करू शकतात. जर वेदना होत असतील तर औषधांमुळे वेदना कमी होतील किंवा नाहीशा होतील आणि मग यामुळे ती व्यक्ती आरोग्याकडे अधिक चांगल्या प्रकारे ध्यान देऊ शकते. संपूर्ण स्वास्थ्य भावना ही एक अशी गोष्ट आहे ज्यावर कुणीही अत्यंत व्यक्तिगत पातळीवर खाजगीरित्या विचार करू शकतो, मग त्याच्या सभोवताली काहीही होत असो. निसा निकोलस यांचं म्हणणं आहे, ब्रह्मांड हा समृद्धीचा खजिना आहे. जेव्हा तुम्ही ब्रह्मांडाची समृद्धी अनुभवण्यासाठी आपल्या मनाची कवाडं उघडी करू टाकतात तेव्हा तुम्ही आनंद, सुख, कल्याण, वैभव, धन्यता, खुशी या सर्व चांगल्या गोष्टींचा अनुभव घेऊ लागता. तुमच्यासाठी या सर्व गोष्टी ब्रह्मांडात असतातच. उत्तम आरोग्य, वैभव, चांगला स्वभाव, सारं काही. मात्र जेव्हा तुम्ही नकारात्मक विचारांनी आपल्या मनाचे दरवाजे बंद करून टाकता तेव्हा मात्र तुम्हाला त्रास होतो, दुःख, वेदना होतात, सगळं असह्य होऊन जातं आणि प्रत्येक दिवस ढकलणं अगदी कठीण होऊन जातं. डॉक्टर बेन जॉन्सन हे एक डॉक्टर, लेखक आणि एनर्जी हिलिंगचे अग्रणी विशेषज्ञ आहेत. त्यांचं म्हणणं आहे, आपल्याकडे हजारो वेगवेगळे आजार आणि त्यांचे हजारो उपाय आहेत, पण हे सगळे कमजोर जोड आहेत. सगळे आजार हे फक्त एकाच गोष्टीचे परिणाम असतात, ताणतणाव. जर तुम्ही एखादी सिस्टीम किंवा जोड यावर जास्त दबाव किंवा ताण दिला की एकदा तरी जोड तुटणारच ना. सारे ताणतणाव एखाद्या नकारात्मक विचारांमुळे सुरू होतात ज्यावर कोणतेही नियंत्रण ठेवता आलेलं नव्हतं. यानंतर मग आणखी तसलेच विचार मनात धडकू लागतात आणि मग शेवटी ताण प्रकट होतो.
दिसू लागतो, जाणवू लागतो. ताणतणावात हा फक्त परिणाम आहे. यामागील कारण नकारात्मक चिंतेनं हेच आहे. आणि हे सगळं एखाद्या छोट्या नकारात्मक विचारानं सुरू झालेलं असतं. तुम्ही काहीही निर्माण केलेलं असू दे, तुम्ही ते बदलू शकता. फक्त एखाद्या छोट्या विचारानं आणि त्या मागोमाग येणाऱ्या आणखी सकारात्मक विचारांना. डॉक्टर जॉन डेमर्टनी पुढे म्हणतात, आपल्या शरीर कार्याचा एक भाग म्हणूनच आजार उत्पन्न होतो. आपल्याला हा आजार दर्शवितो, सांगत असतो की तुमच्या मनात असमतोल दृष्टिकोन आहे. म्हणूनच शरीरात बिघाड उत्पन्न झाला आहे. अर्थातच तुम्ही प्रेमपूर्ण आणि कृतज्ञ नाही. शरीरानं दिलेले हे संकेत म्हणजेच रोगाची लक्षणं ही फार भयंकर गोष्ट नव्हे. डॉक्टर डेमर्टनी आपल्याला सांगतात की प्रेम आणि कृतज्ञता आपल्या जीवनातील सर्व नकारात्मक गोष्टी विरघळून टाकतील. मग ही नकारात्मक किती का मोठी असेना, कशाही स्वरूपाची का असेना, प्रेम आणि कृतज्ञता सागरात रस्ता बनवू शकतात, पर्वत हलवू शकतात, कोणताही चमत्कार घडवून आणू शकतात. अशा प्रकारे प्रेम आणि कृतज्ञता कोणत्याही आजारावरचा इलाज बनू शकतात, कोणताही आजार बरा करू शकतात. मायकल बर्नार्ड बेक्विथ म्हणतात, लोक नेहमी एक प्रश्न जरूर विचारतात. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या शरीररूपी मंदिरात एखादा आजार, बिघाड उत्पन्न करून ठेवते किंवा आपल्या जीवनात एखादी समस्या, अडचण, त्रास निर्माण होतो, तेव्हा योग्य विचारांनी आपले हे सगळं सुधारू शकतो का? या प्रश्नाचं उत्तर अगदी स्पष्ट आहे आणि ते म्हणजे होय. हास्य हा सर्वश्रेष्ठ इलाज आहे. कॅथी गुडमन एक व्यक्तिगत कहाणी सांगतात. मला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. माझ्या मनात दृढ विश्वास आणि निस्सीम श्रद्धा होती की मी पूर्ण बरी झालेलीच आहे. रोज मी प्रार्थना करून म्हणायची की मला संपूर्णतः बरं केल्याबद्दल धन्यवाद. मी अशी कृतज्ञता व्यक्त करतच राहिले. मला संपूर्णतः बरं केल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मी सतत म्हणतच राहिले. अशी दृढ श्रद्धा माझ्या काळजात नेहमी जपली. मी बरी झालेली आहे असा दृढ विश्वास मी बाळगला. मी स्वतःला अशा रूपात पाहत राहिले की कॅन्सर माझ्या शरीरात कधीच नव्हता. स्वतःला बरं करण्यासाठी, आजारातून मुक्ती मिळवण्यासाठी मी एक गोष्ट केली. ती म्हणजे मी विनोदी चित्रपट पाहणं सुरू केलं. मी इतकी हसायची की बस, हसतच राहायची. स्वतःवर कोणताही ताण घेणं हे परवडण्यासारखंच नव्हतं. कारण आम्हाला माहीत होतं की जेव्हा तुम्ही स्वतःला बरे करण्याच्या प्रयत्नात असता तेव्हा सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे ताणतणावच. माझ्या आजाराचं निदान आणि मी बरी होणं यात साधारण 3 महिन्याचं अंतर होतं आणि हा सर्व उपचार कोणतीही केमोथेरपी किंवा रेडिएशन शिवाय झाला हे महत्त्वाचं. कॅथी गुडमनची ही सुंदर आणि प्रेरक कहाणी 3 जबरदस्त शक्तींच्या कार्यरत असण्याचं उदाहरण आहे. उपचारांसाठी, कृतज्ञतेची शक्ती, इच्छित गोष्ट प्राप्त करण्यासाठी. दृढ श्रद्धेची शक्ती आणि शरीरातील आजार हटवण्यासाठी हास्य आणि आनंदाची शक्ती. कॅथी आपल्या उपचारांमध्ये हास्य सामील करण्यासाठी प्रेरित झाली. याचं कारण तिनं नॉर्मन किन्झिन्सची कहाणी ऐकलेली होती. नॉर्मनला एक असाध्य आजार झाला होता. डॉक्टरांनीही त्याला स्पष्ट कल्पना दिली होती की तो फक्त काही दिवसांचाच पाहुणा आहे. मग नॉर्मनने आपला इलाज स्वतः करण्याचे ठरवले. 3 महिने त्यानं फक्त मजेदार चित्रपट पाहिले आणि तो फक्त हसत राहिला आणि हसतच राहिला. या 3 महिन्यात त्याच्या शरीरातून आजारांना चक्क पळ काढला. त्याच्या या व्याधीमुक्तीला डॉक्टरांनी केवळ चमत्कार म्हणूनच संबोधलं. जेव्हा नॉर्मन मोकळेपणाने हसू लागला तेव्हा त्याच्यातील सर्व नकारात्मक निघून गेली आणि तो आजारातून मुक्त झाला. हास्य हे खरोखरच सर्वोत्तम औषध आहे. पूर्णत्वाचा विचार करा. परिपूर्णतेचे विचार मनात आणा. ज्या शरीरात सद्भावनापूर्ण विचार आहेत त्या शरीरात आजार राहूच शकत नाही. लक्षात घ्या की फक्त पूर्णत्व हेच सत्य आहे. जेव्हा तुम्ही पूर्णत्वावर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्ही पूर्णत्वाला आव्हान करून आपल्याकडे बोलवित असता. अपूर्णतेचे विचार, न्यूनत्वाचे विचार हेच संपूर्ण मानवजातीच्या कष्टाचं कारण आहे, ज्यामध्ये रोग, गरिबी आणि दुःख हे सगळं सामील आहे. ज्यावेळी आपण नकारात्मक विचार मनात आणतो
तेव्हा आपण स्वतःला वैश्विक वारसा हक्कापासून तोडून टाकत असतो. म्हणूनच असं घोषित करून टाका की मी फक्त आदर्श विचारच मनात आणतो. मी फक्त आदर्श गोष्टीच पाहतो. मी आदर्श आहे. मी आपल्या शरीरातून सुस्ती आणि कडक बोजडपणा दूर केला. मी आपल्या शरीराला एखाद्या लहान मुलाच्या शरीरासारखं लवचिक आणि आदर्श पाहण्यावरच लक्ष केंद्रित केलं. काही काळातच सांध्यांमधील वेदना आणि घट्टपणा गायब झाला. खरी गोष्ट हीच आहे की मी हे काम अक्षरशः एका रात्रीत केलं. अशाच प्रकारे वृद्धत्वाच्या म्हातारपणाच्या धारणासुद्धा आपल्या मनात असतात. वैज्ञानिक दृष्टीनं आपलं शरीर खूपच कमी वेळात अगदी नवीन होऊन जात असतं. म्हातारपणाचा विचार करणं हा स्वतःवर मर्यादा घालून घेण्याचा विचार आहे. म्हणूनच अशा प्रकारच्या विचारांना आपल्या जाणीवातून चक्क काढून टाका. आणि हे लक्षात घ्या की ध्यानात ठेवा की तुमचे किती का वाढदिवस साजरे झालेले असू देत, तुमचं शरीर हे फक्त काही महिने जुनं झालं आहे. आता यानंतर जेव्हा तुमचा वाढदिवस येईल ना, तेव्हा तो आपल्या वाढदिवसासारखाच साजरा करा. तुमच्या केकवर 60 कॅन्डल्स मेणबत्त्या लावू नका. जोपर्यंत तुम्हाला म्हातारपणाला आव्हान करून आपल्याकडे बोलवावंसं वाटत नाही, तोपर्यंत हे दुर्दैव आहे की पाश्चात्य समाज हा वृद्धत्वावरच खूप लक्ष केंद्रित करत असतो. खरं तर म्हातारपणा, वृद्धत्व असं काही अस्तित्वातच नसतं. विचारांच्या माध्यमातून आपण आदर्श आरोग्य, आदर्श शरीर, आदर्श वजन आणि चिर यौवन सहज मिळवू शकता. तुम्ही निरंतर पूर्णत्वाचा विचार करून हे सर्व प्रत्यक्षात आणू शकता. बॉब प्रॉक्टर म्हणतात, तुम्हाला जर एखादा आजार असेल तर तुम्ही सतत त्यावर लक्ष केंद्रित करत असाल, त्याविषयी लोकांशी बोलत असाल, तर तुम्ही आणखी रोगाच्या पेशी निर्माण करत असता. म्हणूनच स्वतःला नेहमी संपूर्णतः स्वस्थ निरोगी शरीरात पहा. इतरांच्या इलाजाचं डॉक्टर पाहून घेतील, ते त्यांच्यावर सोडून टाका. आजारी असताना लोक एक गोष्ट नेहमी करत असतात आणि ती म्हणजे स्वतःच्या आजाराविषयी सतत बोलत राहणं. कारण ते त्याविषयीच विचार करत असतात आणि आपले विचारच वाणीतून व्यक्त करत असतात. समजा तुम्हाला थोडं बरं वाटत नाही, तरीही त्याबद्दल बोलत सांगत राहू नका. तुम्हाला आजार आणखी वाढायला नको असेल तर लक्षात घ्या की तुमच्या मनातील सर्व विचार सर्वाधिक महत्त्वाचे. म्हणूनच मनात वारंवार हाच विचार आणा की मला खूप छान वाटतंय, मी मस्त मजेत आहे, आणि याचा खरोखरच अनुभव घ्या. तुम्हाला बरं वाटत नसेलही फारसं, पण तरीही कुणीतरी तुम्हाला विचारतं, कसे आहात, कसं वाटतंय. अशा वेळी मनात कृतज्ञतेचा विचार असू दे की आरोग्याचे, स्वास्थ्यतेचे विचार मनात आणण्यासाठी, आठवण करून देण्यासाठीच ती व्यक्ती तुम्हाला असं विचारत आहे. जे तुम्हाला हवं आहे आणि मिळवायचं आहे तेच विचार मनात आणा. कोणतीही गोष्ट तोपर्यंत तुम्हाला पकडू शकत नाही जोपर्यंत तसं होऊ शकतं असं तुम्हाला वाटत नाही. एखादी गोष्ट होऊ शकते असा विचार करणं म्हणजे त्या गोष्टीला विचारांनी निमंत्रण देणं. जेव्हा तुम्ही इतरांचं त्यांच्या आजारांविषयीचं रडगाणं ऐकत असता, तेव्हाही तुम्ही आजाराला निमंत्रित करत असता. कारण त्यावेळी तुमचं सर्व लक्ष, विचार, ध्यान आजार व्याधींवर केंद्रित असतात. लक्षात असू दे की जेव्हा तुम्ही तुमच्या कोणत्याही ह्या सर्व आजारांच्या गोष्टींवरती संपूर्ण लक्ष केंद्रित करता, तेव्हा ती गोष्ट तुम्ही मागत असता. शिवाय त्या सांगणाऱ्यालाही तुम्ही मदत करत असता असंही होत नाही. उलट तुम्ही त्यांच्या आजारांची ऊर्जा वाढवत असता. जर तुम्हाला खरोखरच त्या व्यक्तीला मदत करायची इच्छा असेल ना, तर बोलण्याचा एक वेगळा वेळ एका वेगळ्या गोष्टीला द्या. म्हणजे विषयच बदलून टाका. चांगल्या सकारात्मक गोष्टींविषयी बातचीत करा. जमलंच नाही तर आपल्याला वाटेनं चालू लागा. जेव्हा तुम्ही त्या व्यक्तींपासून थोडं दूर जाता, तेव्हा ती व्यक्ती स्वस्थ, आरोग्यसंपन्न असल्याचा सशक्त विचार करते आणि ती भावना त्या व्यक्तीला प्रक्षेपित करण्यात मदत होते. शुभेच्छा द्या आणि ती गोष्ट तिथल्या तिथे सोडून द्या. मायकल बर्नार्ड बेक्विथ म्हणतात, मी बिघडलेले मूत्रपिंड म्हणजेच किडनी पुन्हा सुधारलेले पाहिलेत. मी कॅन्सरच्या गाठी गायब झालेल्या पाहिल्यात. मी दृष्टी सुधारलेली परत आलेली पाहिली आहे. रहस्य समजण्यापूर्वी 3 वर्ष मी वाचताना चष्मा वापरत असे. एका रात्री जेव्हा मी रहस्य ज्ञानाविषयीचा शतकानुशतकांचा
इतिहास चाळत होतो. मी काहीतरी वाचण्यासाठी माझा चष्मा शोधू लागलो. मी अचानक थांबलो. मला एकदम विजेचा झटका बसल्यासारखं वाटलं. जेव्हा मला माझ्या कृतीविषयी जाणीव झाली, मी लोकांकडून ऐकत आलो होतो की वयानुसार हळूहळू दृष्टी मंदावते. अनेकांना मी हात लांब करून पुस्तक किंवा वर्तमानपत्र दूर धरून वाचताना पाहिलं होतं. वय झालं की दृष्टी मंदावते. हा विचार मी स्वीकारला होता, मांडला होता. माझ्या मनात तो रुजलाही होता. मी ती गोष्ट मुद्दामहून केली नव्हती, पण केली होती तर खरी ना. माझ्या एकदम लक्षात आलं की मी माझ्या विचारांनीच ही गोष्ट माझ्या जीवनात आणलेली आहे. अर्थातच मी ती बदलूही शकतो. म्हणूनच मी तात्काळ अशी कल्पना केली की मी तितकंच स्पष्टपणे वाचू शकतो, जेवढं मी 21 वर्षांचा असताना वाचू शकत होतो. मी मानसचित्र बनवून स्वतःला अंधाऱ्या रेस्टॉरंटमध्ये, विमानात, कम्प्युटरवर अगदी स्पष्टपणे आणि सहजपणे वाचताना पाहिलं. मी स्वतःला पुन्हा पुन्हा बजावून सांगत राहिलो की मी स्पष्टपणे पाहू शकतो. माझी दृष्टी इतकी चांगली असल्याबद्दल कृतज्ञतेच्या आणि आनंदानं उत्तेजित झाल्याच्या भावनाही मी कल्पनेत अनुभवल्या आणि फक्त 3 दिवसात माझी दृष्टी ठीक होऊ लागली. सध्या मी चष्मा वापरत नाही. मी अगदी स्पष्टपणे पाहू शकतो व वाचूही शकतो. माझा चष्मा गेला. जेव्हा मी द सिक्रेटचे गुरुवर्य डॉक्टर बेन जॉन्सन यांना हा प्रसंग सांगितला, तेव्हा ते म्हणाले, फक्त 3 दिवसात हे काम करण्यासाठी तुझ्या डोळ्यांना कोणत्या प्रक्रियेतून जावं लागलं असेल याची तुला जाणीव आहे का? मी उत्तर दिलं, नाही. आणि मी देवाचे आभार मानतो की हे मला माहीत नाही. म्हणूनच असा काही विचार माझ्या मनात आलाच नाही. मला फक्त एवढंच माहीत होतं की मी हे काम करू शकतो आणि अत्यंत वेगाने करू शकतो. पहा, कधीकधी अज्ञानाचा फायदा होतो तो असा. डॉक्टर जॉन्सननी तर एक असाध्य आजार आपल्या शरीरातून दूर हटवला होता. त्यांच्या बाबतीत झालेल्या या चमत्काराशी तुलना करता माझी दृष्टी परत येणं ही मला फार सोपी गोष्ट वाटते आणि एक छोटी गोष्ट वाटते. खरं सांगायचं झालं तर मला वाटलं होतं की माझी दृष्टी एका दिवसातच ठीक होऊन जाईल. त्या मानाने 3 दिवसात दृष्टी ठीक होणं ही मला फार मोठी जादू वाटली नाही. लक्षात घ्या, ब्रह्मांडात वेळ आणि आकार याला कोणतेही महत्त्व नसतं. एखादा दुर्धर आजार बरा करणं हे चेहऱ्यावरील मुरूम पुटकुळ्या बरं करणं इतकं सोपं आहे. प्रक्रिया एकच, फरक असतो तो आपल्या मनातील. म्हणूनच तुम्ही एखाद्या आजाराला आपल्याकडे आकर्षित केलं असेल तर ती मुरूम पुटकुळी किंवा पिंपल समानच माना. सर्व नकारात्मक विचार मनातून जाऊ द्या आणि स्वास्थ्य, आरोग्य, आदर्श शरीर यावर लक्ष केंद्रित करा. कोणताही आजार असाध्य नसतो. मॉरिस गुडमन हे एक लेखक आणि आंतरराष्ट्रीय वक्ता आहेत. ते त्यांची कहाणी सांगतात. माझी कहाणी 10 मार्च 1981ला सुरू होते. या दिवशी माझ्या जीवनात उलथापालथ होऊन गेली. हा दिवस मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. माझं विमान क्रॅश झालं. हातपाय लुळे पडलेल्या अपंग अवस्थेत मी हॉस्पिटलमध्ये होतो. माझ्या मज्जारज्जूला मार लागला होता. मानेचा पहिला आणि दुसरा मणका यांचा चक्काचूर झाला होता. मला गिळता येत नव्हतं. त्यामुळे मी काहीही खाऊ पिऊ शकत नव्हतो. माझ्या पोटाचा विभाजक पडदा नष्ट झाला होता. मी धड श्वासही घेऊ शकत नव्हतो. पापण्यांची उघडझाप करणं एवढंच मला जमत होतं. अर्थातच डॉक्टरांनी असं सांगितलं की मी उरलेल्या आयुष्यात केवळ एक मासाचा लोळागोळा होऊन जाणार आहे. माझ्या बाबतीत त्यांनी पाहिलेलं चित्र हे असं होतं. पण त्यांना माझ्याविषयी काय वाटतं यानं मला काहीच आणि कोणताच फरक पडत नव्हता. मी माझ्याविषयी काय विचार करतो हे महत्त्वाचं होतं. मी पुन्हा परत पहिल्यासारखा नॉर्मल झालो आहे असं स्वतःचं मी एक चित्र पाहिलं होतं. मी स्वतःला त्या हॉस्पिटलमधून बरा होऊन चालत बाहेर जाताना पाहिलं. त्या हॉस्पिटलमध्ये असताना मी फक्त माझ्या मनावर काम करू शकत होतो. आणि जर तुमचं मन योग्य प्रकारे काम करत असेल तर तुम्ही कोणतीही गोष्ट पुन्हा ठाकठीक करू शकता. मला रेस्पिरेटरवर ठेवलं होतं. डॉक्टर असं म्हणत होते की डायफ्रेम नष्ट झाल्यामुळे मी पुन्हा कधीच आपण श्वास घेऊ शकणार नाही. पण एक छोटा आवाज मला आतून येत होता आणि सांगत होता, खोलवर श्वास घे, खोल श्वास घे. आणि शेवटी हा रेस्पिरेटर काढून टाकला गेला. हे कसं काय घडलं?
हा चमत्कार कसा झाला हे खरोखरच डॉक्टरांना समजत नव्हतं. मला माझ्या अंतिम उद्दिष्टापर्यंत दूर नेणाऱ्या किंवा माझा दृष्टिकोन बदलणारा असा कोणताही नकारात्मक विचार मनात येऊ देणं मला परवडणारं नव्हतं. मी ख्रिसमसला हॉस्पिटलबाहेर चालत जाईन असं उद्दिष्ट ठरवलं होतं आणि मी ते साध्य केलं. मी माझ्या 2 पायांवर चालत हॉस्पिटल बाहेर पडलो. जरी डॉक्टरांनी सांगितलं होतं की हे संभव नाही, तो दिवस मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. जे लोक दुःखी, कष्टी आहेत, अशांना माझ्या आयुष्याचा सारांश सांगायचा झाला किंवा मला लोकांना सांगायचं झालं की ते आपल्या जीवनात काय करू शकतात, तर तो मी संक्षिप्तात फक्त 9 शब्दात सांगू शकेल. माणूस तसाच बनतो जसा किंवा ज्याविषयी तो विचार करतो. मॉरिस गुडमॅन यांना चमत्कारी व्यक्ती मानलं जातं. त्यांची कहाणी द सिक्रेटसाठी निवडली गेली कारण ती माणसाच्या मानाची असीमित शक्ती आणि अमर्याद सामर्थ्य दर्शविते. मॉरिसना माहिती होतं की ते ज्या गोष्टींविषयी विचार करतील त्यांची आंतरिक शक्ती ती गोष्ट निर्माण करेल. कोणतीही गोष्ट अशक्य नाही, प्रत्येक गोष्ट शक्य आहे. मॉरिस गुडमॅन यांच्या कहाणीमुळं हजारो लोकांना प्रेरणा मिळाली आहे. आदर्श शरीरसंपदा, आरोग्य, स्वास्थ्य याबद्दल कल्पना करणं, विचार करणं, अनुभवणं याबद्दल मार्गदर्शन मिळालं आहे. त्यांनी आपल्या जीवनातील सर्वात मोठं आव्हान, समस्या सर्वात मोठ्या देणगीमध्ये बदलून टाकली आहे. द सिक्रेट फिल्म रिलीज झाल्यानंतर आमच्याकडे अनेक प्रकारच्या कहाण्या आल्या. अनेक जण रहस्य ज्ञानामुळे व्याधीमुक्त झाले होते. अनेकांच्या आजारांनी त्यांच्या शरीरातून पळ काढला होता. जेव्हा तुमची दृढ श्रद्धा असते, विश्वास असतो, तेव्हा सर्व काही शक्य होतं. डॉक्टर बेन जॉन्सन यांच्या अत्यंत प्रेरणादायी शब्दांनी आरोग्याविषयी तुमच्याशी चाललेली बातचीत मी संपवणार आहे. आपण सध्या एनर्जी मेडिसिन, ऊर्जा चिकित्साच्या युगात आहोत. विश्वातील प्रत्येक गोष्टीची एक फ्रिक्वेन्सी असते. तुम्हाला एवढंच करायचं असतं, ते म्हणजे एकतर विशिष्ट फ्रिक्वेन्सी उत्पन्न करणं किंवा बदलणं किंवा विरुद्ध फ्रिक्वेन्सी निर्माण करणं. आणि म्हणूनच जगातील कोणतीही गोष्ट बदलणं खूप सोपं आहे. मग ते काहीही असो, आजार, भावनात्मक समस्या इत्यादी. ही खूप भव्य विशाल शक्यता आहे. हे आपण सर्वांसमोर प्रकट झालेलं सर्वश्रेष्ठ रहस्य आहे. धन्यवाद.